भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. नमस्कार, मी छाया, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि ही जी कवितेची बोल आहेत ही आहे सुधीर मोघेंची कविता, जी इयत्ता 8वी मध्ये होती. आणि त्यानंतर ही कविता अनुराधा पौडवाल यांनी तुझ्या वाचून करमेना या चित्रपटासाठी गायली. सुधीर मोघे हे कवी पण होते प्लस गीतकार पण होते. आणि ही जी कविता त्यांनी जी लिहिलेली आहे अक्षरशः मनाला टच करून जाते. आणि या कवितेबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे. या कवितेचा भावार्थ, या कवितेचा शब्दार्थ मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. तर प्लीज न स्किप करता हा व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावो या वळणावर. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारं हे वळण अट्टळ. फरक इतकाच असतो की कुणी या वळणावर थांबतो आणि कुणी रेंगाळतो, कुणी पुन्हा मागे वळून पाहतो, तर कुणी वळण ओलांडायच्या घाईत पुढची वाट चालायला लागतो. संवेदनशील मन मात्र या वळणावर जरा विसावतं, भल्या बुऱ्या क्षणांची सुसंगती लावत बसतं. भावनांचा गुंता सोडवता सोडवता आणखीनच अडकून पडतं. शब्दांची अशी भूल पडते की कवितेची चाहूल लागते. सुधीर मोघे यांनी हेही म्हटलं आहे की शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे ते तुमचे आमचे असते. क्या बात आहे. पुन्हा एकदा मी बोलून दाखवते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे ते फक्त तुमचे आमचे असते. बरोबर आहे. खूप सुंदर आहे त्यांची कविता. खरंच आहे ना, शब्दांना दुःखही नसतं आणि सुखही नसतं. आपण जे काही बोलतो ते जसे आपण शब्द जुळवतो त्याचप्रमाणे बोलतो आणि त्याप्रमाणे वागतोही. आता डिसेंबर महिनाही पूर्णपणे संपत आला आहे. आज आहे 31 डिसेंबर. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू आहे. म्हणजे नेमकं काय करायचं? गेलेल्या क्षणांचा हिशोब करायचा. हिशोब करायचा म्हणजे काय करायचं? बेरीज वजाबाकी आली. बेरीज वजाबाकी म्हणजे सुख दुःखाचे क्षण आठवायचे. सुखाचे क्षण बेरजेच्या घरात, दुःखाचे क्षण वजाबाकीच्या घरात. आणि मग पुढे काय? नकोच ते गणित, आला तो क्षण आपला, आजचा आत्ताचा अगदी या घडीचा. पण उद्यासाठी तर थोडी तयारी करायलाच हवी ना. आत्ताचा हा क्षण आणि ही घडी अशी सजवाय की यातील काही क्षणांचा सुगंध भविष्यातही दरवळत राहील. आणि हो, पण हे सगळं काही क्षणांचा सुगंध भविष्यातही दरवळायला पाहिजे. आणि हो, पण हे सगळं सहज घडवायला फुल उमलतं तितक्या सहजतेने नाही, तर हाती नसलेला क्षण निष्ठून कधी जाईल कळायचंही नाही. तर या क्षणाकडे डोळे भरून पाहायचं आणि पुढे जायचं. थोडा विसावा घ्यायचा आणि मग पुढे जायचं. या कवितेचा हा अर्थ होतो. आणि मला तुम्हाला शेअर करायला खूप आवडेल. ही कविता जी आहे माझ्या मम्मीला खूप आवडते. माझी आई आहे. आई मला माहिती नव्हती की माझ्या आईची आवड एवढी फार छान असेल. मला सहजच गप्पा मारताना तिच्या ज्या जुन्या भावना होत्या, म्हणजे त्या कवितेचा जो भावार्थ आहे, शब्दार्थ आहे, तिने मला ते खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितला. आणि एवढं जुनी कविता आणि ह्या सगळ्या जुना जो गीतकार आहे हे सगळं तिला आठवतं. म्हणजे ही कविता त्यांना शाळेमध्ये होती. ही कविता 8वीची आहे, इयत्ता 8वी मधली, सुधीर मोघे यांनी लिहिलेली. आणि
तिने पण ती कविता खूप छान समजून सांगितली, म्हणून पण दाखवली. आणि काही दिवसापूर्वी मी तो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता, जरा विसावू या वळणावरती. तिचं म्हणणं असं आहे की ही कविता वाचली की मन शांत होतं, ऐकलं तरीही मन शांत होतं, कारण कोणीतरी तिला परवानगी दिल्यासारखं वाटतं. तिला परवानगी दिल्यासारखं वाटतं, ती म्हणजे थांबायची, डोळे मिटून स्वतःसाठी 2 क्षण जगायची. आई म्हणजे अखंड सावली देणारी, पण त्या सावलीलाही कधी कधी उन्हातून बाजूला उभं राहायची गरज असते. कधी कधी स्वतःला थांबवणं स्वार्थ नसतं, ते आवश्यक असतं. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. कसे कोठून येतो आपण, कसे नकळता जातो गुंतून, कसे कोठून येतो आपण नकळत कसे जातो गुंतून. उगाच हसतो उगाच रुसतो, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली, गोड करून या घेतो सारे, लावून या प्रीतीची झालर, जरा विसावू या वळणावर. खेळ हा जुना युगायुगांचा, रोज नव्याने खेळायचा, डाव रंगता मनासारखा, कुठली हुरहुर कसले काहूर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. कधी कधी स्वतःसाठी थांबणं हे स्वार्थ नसतं, तर त्यात आपला चांगुलपणा असतो. स्वतःवर कधी कधी थोडं जास्त प्रेम करावं, स्वतःला समजून घ्यावं. म्हणूनच कदाचित ही कविता अशीच आहे. आपल्या मनाला भिडणारे भले बुरे होऊन गेले, त्या क्षणांचा विचार करता थोडंसं थांबूया. पुढे काही आपले जे मागचे अनुभव आहेत ते आपल्याला पुढे कामे येतील. त्यामुळेच असं म्हटलेलं आहे कवीने की जरा विसावू या वळणावरती. जर तुम्हाला ही कविता कशी वाटली असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आता नवीन वर्ष येणार आहे 1 जानेवारी 2026, तर त्यासाठी तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि ही कविता कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि सुधीर मोघे यांची जी शब्दरचना आहे अगदीच मनाला भिडण्यासारखी आहे. आणि मला सांगायला खूप आवडेल की ही कविता माझ्या आईची खूप खूप आवडती कविता आहे. आणि हे गाणं तुझ्या वाचून करमेना या चित्रपटातलं जे गाणं आहे, जे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आहे, हे गाणं ती नेहमी ऐकत असते. आणि ही कविता गुगलवर ती स्वतः जाऊन ऐकत असते किंवा वाचत असते. कारण की तिथे जे काही ते शब्द आहेत, जे काही ती शब्दांची जी सुमनांची जी शब्दरचना आहेत, अगदी अशी मनाला भिडण्यासारखी आहे. घडामोडी होऊन गेल्या, जर आपण घडामोडींचा विचार करून जर आपण खरंच जे काही आपलं मागच्या आयुष्यामध्ये जे काही मागच्या वर्षी आपल्या आयुष्यासोबत जे काही घडलं, जे काही आपण केलं आहे ते पूर्णपणे एका प्रकारे आपण सगळं काही निभावून घेतलेलं आहे. जे काही आपल्या आयुष्यातले अडचणी असतील आणि आर्थिक अडचणी असेल, फायनान्स इश्यू असेल किंवा भावनिक असेल, या सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थितपणे हाताळलं आहे आणि त्यातूनही पुढे निघून आलो आहे. तर आपण त्या गोष्टींचा विचार करू आणि त्या गोष्टींवर विचार करून आपल्या पुढे जाण्याचा त्यातून एक चांगला मार्ग नक्कीच मिळेल. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की जरा विसावू या वळणावर, जे भले बुरे जे होऊन गेले, विसरून जाऊ क्षणभर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि ही कविता कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हॅपी न्यू इयर. पुढच्या 2026 मध्ये तुम्ही ज्या काही वाटचाली तुम्ही पुन्हा नव्याने चालू करणार आहेत, नव्याने जे काही तुम्ही स्टार्टअप करत आहात
ते तुमच्या आयुष्यामध्ये बस सुखी समृद्धी आणि भरभराटीचे दिवस येवो हीच देवा ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच वॉचिंग टू व्हिडिओ. बाय.